सांगतो ह्या एका बेटाचं वजन किती असू शकतं। ह्या बेटाचं वजन 40 किलो पर्यंत असेल। ऊस आहे का नेपियर घास आहे। याचं एक जे ताट आहे, एक ताट तोडलेलं आहे बघू शकताय। माझ्या हातामध्ये आता हे केनियन जम्बो नेपियर घास आहे आणि सेम टू सेम तुम्हाला ऊसाच्या टिपरा सारखं दिसत असेल, पण ऊस खातो ऊसासारखं मी याला तुम्हाला खाऊन दाखवतो। बघू शकता ऊसासारखी त्याच्या चुट्ट्या लांब लांब सोलतायत आणि एकदम ऊसासारखंच एकदम जबरदस्त आहे। हे बघा हे ऊस नाहीये, ऊस नाहीये, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही। हे माझ्या हातात तुम्हाला ऊस वाटत असेल, ऊसासारखी चुट्टी सोलली जाती, ऊसासारखं टिपरू आहे, पण हा ऊस नाहीये शेतकरी मित्रांनो। हे ऊसासारखं दिसणार जम्बो नेपियर गवत आहे। पासून तर वरती बघण्याचा प्रयत्न केला तर हे एकदम ऊसासारखं एकदम जाड जाड आपल्याला दिसत असेल। आता तुम्हाला टनीज पण भरपूर भेटणार आहे, चारा पण भरपूर भेटणार आहे, वजन पण भरपूर भेटणार आहे। भरपूर शेतकरी मित्र असे आहेत की त्यांच्याकडे 500 म्हशीचा गोठा आहे, 500 गायांचा गोठा आहे आणि त्यांचे आम्हाला कायम स्वरूपात फोन असतात की आम्हाला ऊसासारखं जाड होणार, मोठं होणार आणि भरपूर उत्पन्न देणारं नेपियर गवत हवंय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नेहमीच मी नेपियर घासाविषयी, अन्य चाऱ्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं काम करत असतो। तर आज शेतकरी मित्रांनो आपण एक नवीन देशामधल्या, नवीन कंट्री मधल्या नेपियर घासाबद्दल चर्चा करणार आहोत। भरपूर शेतकरी मित्र असे आहेत की त्यांच्याकडे 500 म्हशीचा गोठा आहे, 500 गायांचा गोठा आहे आणि त्यांच्या आम्हाला कायम स्वरूपात फोन असतात की आम्हाला ऊसासारखं जाड होणार, मोठं होणार आणि भरपूर उत्पन्न देणारं नेपियर गवत हवंय। तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो शेतकरी मित्रांनो इथं केनियन जम्बो नेपियर घास। हे गवत आहे केनिया देशामधलं आणि ह्या नेपियर गवताची जी विशेषता आहे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकताय, याचा दांडा बघू शकताय, खूप जबरदस्त, खूप मोठ्या प्रमाणात। तुम्हाला जर तुम्ही जर आता बघत असाल तर तुम्हाला असं वाटत असाल हा ऊसच आहे, तर शेतकरी मित्रांनो हा ऊस नाहीये, ऊसासारखा दिसणारा केनियन जम्बो नेपियर घास आहे, नेपियर गवत आहे। खूप जाड जाड मोठं मोठं नेपियर गवत आहे, याची आपण कल्पना ही देखील करू शकत नाही। तर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये इथं दाखवतोय। तर बघू शकताय मी आता याचं एक जे ताट आहे, एक ताट तोडलेलं आहे बघू शकताय। हे किती प्रमाणात तुम्हाला इथं जाड दिसत असेल, भरपूर जबरदस्त प्रमाणात इथं हे ताट एकदम जाड असं दिसत असेल। आणि तर तुमचा असा प्रश्न असेल आता हे ऊसासारखं जाड जाड होत असेल तर हे ऊसासारखं ही देखील एकदम निब्बार होत असेल, कडक होत असेल। तर बघू शकताय मी कोयत्याच्या साहाय्याने तोडलेला आहे आणि माझ्या हातामध्ये आता हे केनियन जम्बो नेपियर घास आहे आणि सेम टू सेम तुम्हाला ऊसाच्या टिपरा सारखं दिसत असेल। तर मी तुम्हाला आता एकदम प्रॅक्टिकल इथं करून दाखवतो विषय। ज्याप्रमाणे आपण ऊस खातो ऊसासारखं मी याला तुम्हाला खाऊन दाखवतो। बघू शकता ऊसासारखी त्याच्या चुट्ट्या लांब लांब सोलतायत आणि एकदम ऊसासारखंच एकदम जबरदस्त आहे। आता आपण याची थोडीशी गुडीची टेस्ट करूया कसं लागतंय त्या। थोडं ऊसासारखंच लागतंय आणि सेम टू सेम ऊसासारखंच आहे बघू शकता। हे बघा हे ऊस नाहीये, ऊस नाहीये, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही। हे माझ्या हातात तुम्हाला ऊस वाटत असेल, ऊसासारखी चुट्टी सोलली जाती, ऊसासारखं टिपरू आहे, पण हा ऊस नाहीये शेतकरी मित्रांनो। हे ऊसासारखं दिसणार जम्बो नेपियर गवत आहे, केनियन जम्बो नेपियर, सेम टू सेम। आता तुमची चिंता मिटली, आता म्हणायचं नाही आपल्याला वजन भेटत नाही, टनीज भेटत नाही, सरसगाट गिन्नी गवत तोडायचं, सरसगाट कुट्टी करून आपल्या जनावराला टाकायचं, कितीही तोडा तुम्हाला कमी पडणार नाही आणि मुरघाच्या बॅगा भरून ठेवा ना तुम्ही, तास सुद्धा चांगल्या पद्धतीत होईल ना। तर अशा पद्धतीत ह्या गवताची खासियत आहे शेतकरी मित्रांनो, सेम टू सेम ऊसासारखं नरम कवळ हे नवीन गवत आहे केनियन जम्बो नेपियर घास। आणि याचे पानं सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम हिरव्या हिरव्या कलरचे याचे पानं आहे। आपलं पारंपरिक पद्धतीचे नेपियर गवत आहे, 4G बुलेट आहे। हे सगळ्या नेपियर गवताला यांनी मागे टाकलेलं आहे। बुडापासून तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त, बुडापासून तर वरती बघण्याचा प्रयत्न केला तर हे एकदम ऊसासारखं एकदम जाड जाड आपल्याला दिसत असेल। आता तुम्हाला टनीज पण भरपूर भेटणार आहे, चारा पण भरपूर भेटणार आहे, वजन पण भरपूर भेटणार आहे। ह्या केनियन जम्बो नेपियर गवतापासून खूप जबरदस्त नेपियर गवत आहे। भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न कंटिन्यू स्वरूपात आम्हाला येत होते की आम्हाला हे असं नेपियर गवत तुम्ही आणा,
ते ऊसासारखं असलं पाहिजे, हे त्याच लोकांसाठी आम्ही नवीन जात ही डेव्हलप केलेली आहे, बघू शकताय. तर कुणा शेतकरी मित्रांना जर हे नेपेर गावात जर लावायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही कांद्या मागवू शकता. पण टाइमपास साठी आम्हाला कुणीही कॉल करायचं नाही, चौकडे तेवढा वेळ नाही, दिवसाचे हजार कॉल आम्हाला असतात. त्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच आम्हाला कॉल करावं. आमचं लोकेशन आहे यश गोट फार्म अँड सीड्स. तुम्ही आमच्या फार्मला व्हिजिट करा, समक्ष डोळ्याने बघा इथं या ऊसासारखं दिसतंय का नाही दिसत, हे ऊस आहे का नाही, तर इथे येऊन पण खरेदी करू शकता आणि आपली ऑर्डर पण मागून घेऊ शकता. अशा पद्धतीत जम्बू नेपेर घास आहे. तर आता मित्रांनो तुमची शंका असेल का याचं वजन किती भरणार आहे, काय भरणार आहे, तर वजनासाठी पण आपण थोडासा एक लाईव्ह इथं डेमो करणार आहे. काही नेपेर जम्बो घास जो आहे तो इथं मी आता कट करून राहिलेलो आहे, बघू शकताय. आणि भरपूर शेतकरी मित्र अजून पण इथं कन्फ्युज असणार आहे का पाहिलं हे ऊस तर नाही तोड राहिले ना, तर हे ऊसच तोडत असेल. तर आता मी फक्त आणि फक्त मित्रांनो लाईव्ह मध्ये तुमच्या देखता इथं एकच बेट तोडलेला आहे. आणि आता हे एक बेट जी आहे, एक गड्डा जो आहे तुम्ही बघू शकताय. आता एक अंदाजे आता मी तुम्हाला सांगतो ह्या एका बेटाचं वजन किती असू शकतं. तर शेतकरी मित्रांनो मला असं वाटतंय तर कमीत कमी हे जी बेट आहे ह्या बेटाचं वजन 40 किलो पर्यंत असेल, भरपूर जड आहे, एकच बेट तोडलेला आहे. आणि अशा पद्धतीत हे केनियन जम्बो नेपेर गवताचं बेट आहे, बघू शकताय तुम्ही. परत एकदा लाईव्ह मध्ये बघू शकता इथं एकदम जवळून. हे तुम्हाला जर तसं काही वाटत असेल तर अजून बघू शकताय, पूर्ण ऊसागत हे नेपेर गवत आहे. अशा पद्धतीत आपण एक बेट तोडलेला आहे इथं बघू शकता. एकच बेट आपण या केनियन जम्बो नेपेर गवताचं तोडलेलं आहे, बघू शकताय. आणि याचा खालचा भाग सुद्धा बघू शकता किती जाड आहे, ऊसासारखाच आहे. तर शेतकरी मित्रांनो बघितलं असेल आपण, याचं बेटही आपण तोडलं, याचं ताटही मी तुम्हाला दाखवलं. आणि परत शेवट एकदा जाता जाता मी ह्या गवताचा ताट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यावर फुल फोकस करा, फुल झूम करा, जेणेकरून मित्रांना कळलं पाहिजे का खरोखर हा ऊस आहे का नेपेर घास आहे. तुम्ही पण कन्फ्युज होताना बघून हा ऊस आहे का नेपेर घास आहे. ऊसासारखं जाड जबरदस्त, नाद नाही करायचा. केनियन देशामधलं आलेलं आहे हे नेपियर केनियन जम्बो घास. ऑर्डर साठी संपर्क करा, टाइमपास कुणीही करू नका, लाईव्ह बघा, लाईव्ह डोळे खरेदी करून घेऊन जा. भारतात पहिल्यांदाच आपण बघताय केनियन जम्बो घास, ऊसासारखं जाड. तर इतर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन याच्याविषयी आणखीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अजून भरपूर माहिती अधूर राहिली, असण्याची लागवड कशी करायची काय वगैरे, तर 4G बुलेट सारखी ज्याची लागवड तुम्ही करू शकता. कुठल्याही जमिनीमध्ये सहजपणे रोपण होणार हे पण एक गवत आहे. फक्त याची खासियत म्हणजे शेतकरी मित्रांनो हे एकदम ऊसासारखं जाड होतंय, 25-30 फुटापर्यंत याची उंची होती. आणि वजनाला तर तुम्ही बघितलंय, वजनाला सुद्धा एकदम जबरदस्त आहे. एक बेटाच तुम्ही पार दम लागतो उचलायला. इथं अशा पद्धतीत भरघोस चारा भेटणार आहे. टनिजामध्येच तुम्हाला आता टनामध्येच चारा भेटणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही कदरणार आहे, तुम्ही वैतागणार आहे. एक बेट तोडून तुम्ही घरापाशी नेऊस्तवर दमणार आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला असं गवत पाहिजे होतं, तर असं गवत आम्ही घेऊन आलेलो आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.